नमस्कार मित्रांनो, आज आपण मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेबाबत काही महत्त्वाचे कागदपत्र व माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी चॅनलला अजून तरी सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील। या योजनेसाठी काही महत्त्वाचे कागदपत्रे आपल्याला लागणार आहेत। तर ते 4 कागदपत्रे कोणती याबाबत आपण सविस्तर माहिती घेऊयात, कारण काही कागदपत्रे ही महिलांना होणाऱ्या त्रासामुळे रद्द करण्यात आले आहेत। चला तर मग पाहूयात कोणती आहेत ती कागदपत्रे। तर मित्रांनो, आपल्याला जो पहिला कागदपत्र लागणार आहे तो आहे आधार कार्ड। आधार कार्ड हे सगळ्यांना लागू असून कंपल्सरी आहे। तर दुसरा कागदपत्र आहे 15 वर्षापूर्वीचा पुरावा। यात आपल्याला 4 ऑप्शन आहेत। त्यातील पहिलं म्हणजे डोमेसियल सर्टिफिकेट, दुसरा आहे शाळा सोडल्याचा दाखला, तिसरा आहे जन्म दाखला आणि चौथं आहे मतदान कार्ड। या 4 पैकी कोणताही एक पुरावा आपल्याला लागणार आहे, किंवा या 4 पैकी एकही पुरावा जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही 15 वर्षापूर्वीचा राशन कार्ड सुद्धा देऊ शकता। तर ही 2 कागदपत्रे झाली। तिसरा कागदपत्र आहे उत्पन्नाचा दाखला, परंतु हा उत्पन्नाचा दाखला पिवळे व केशरी राशन कार्ड धारकांसाठी नाही। तर ज्यांच्याकडे पिवळं व केशरी राशन कार्ड नाही त्यांनाच हा उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार आहे, आणि ज्यांच्याकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड आहे त्यांनी रेशन कार्ड द्यावे। आणि शेवटचा म्हणजे चौथा जो आपल्याला कागदपत्र लागणार आहे तो आहे हमीपत्र। हा फॉर्म भरताना अर्जदाराला एक हमीपत्र द्यायचं असतं व या हमीपत्रावर अर्जदाराने सही करायची असते। त्यानंतर अर्जदाराचा फोटो घेतला जातो आणि फॉर्म सबमिट केला जातो। तर ही 4 कागदपत्रे आपल्याला आवश्यक आहेत। या योजनेचा अर्ज कोणत्या ॲपवरून आपण भरू शकतो ते आता आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात। यासाठी आपल्याला सगळ्यात आधी मोबाईलमध्ये प्ले स्टोअर ॲप आहे, तिथे जाऊन आपल्याला इथे नारी शक्ती दूत ॲप म्हणून सर्च करायचं आहे। त्यानंतर केसरी कलरचा जो लोगो आहे तिथे जाऊन इन्स्टॉल करायचा आहे। तर ही ॲप अगदी काही सेकंदातच आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल होते। त्यानंतर आपल्याला ओपन या ऑप्शनवर क्लिक करून समोर जी प्रोसिजर करायची आहे, इथे आल्यानंतर स्किप या ऑप्शनवर क्लिक करा। त्यानंतर इथे आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशनवर क्लिक केल्यानंतर लॉग इन करायचं आहे।